ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस, कण कण में स्वाद, कण कण में भारत। कारण भोसरीमध्ये काय काय फार कर्तृत्ववान माणसं आहेत. अहो खरं सांगतोय, लंडन मध्ये 200 कोटीचं हॉटेल कुठल्या तरी भोसरीतल्या व्यक्तीचं आहे असं कानावर आलंय आबा. त्यामुळं मला भोसरीकरांविषयी नितांत आदर आहे. बघा, ते माझं हॉटेल असं नाही म्हणलं, भोसरीतल्या एका व्यक्तीचं आहे म्हणले. आणि भोसरीतल्या एका व्यक्तीचं आहे तर जो पण कोणी व्यक्ती असेल त्याचा मला अभिमान आहे. माझी भूमिका कधीच जेलसी नसते. म्हणजे माझी कुणाबद्दल मी हे होत नाही. माणूस एखादा मोठा होत असेल आणि उद्योगात होत असेल, कुठल्याही क्षेत्रात असेल, तर त्याला कौतुक केलं पाहिजे त्याचं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्यांनी माझं नाव घेतलं नाही. त्यांनी जर माझं नाव घेतलं असेल, त्यांचा माझ्याकडे रोख असेल माझ्याबद्दल, तर मी स्पष्टपणे त्यांना सांगतो तुमच्या माध्यमातून की तुम्ही ते सिद्ध करा. मी राजकारणाचा संन्यास घेतो. त्यांनी जर पुरावे दिले तर मी राजकारण सोडेल असं देखील म्हटलेले आहेत समोरचे व्यक्ती. मी पण ती बातमी ऐकली की डॉक्टर अमोल कोल्हेंनी लंडनमध्ये कोणाचं तरी 200 कोटीचं हॉटेल आहे असं म्हटलं होतं, परंतु त्यांनी कुणाचं नाव घेतलं नव्हतं. तर मग ते आता हिंदीमध्ये एक म्हणे, चोर की दाढी में तिनका, अशा प्रकारे त्यांना वाटलं की माझंच नाव घेतलं की काय, म्हणून त्यांनी खुलासा देण्याची घाई केली. पण सगळ्यांनाच माहिती आहे भ्रष्टाचार करणारे फार हुशार असतात. आपण स्वतः ते जे गाडी वापरतात ती गाडी तरी त्यांच्या नावावर आहे का, पण ती त्यांचीच आहे, सगळ्यांना माहिती. त्याचप्रमाणे या गोष्टी असतात. आता ईडी आणि सीबीआय जर त्यांना कुणाला लागू पडलं तर ते हॉटेलही सापडेल, एकाच देशात काय दुसऱ्या देशात पण सापडेल, आणि संपूर्ण महाराष्ट्रात पण काय काय आहे ते सगळं सापडेल. परंतु डॉक्टर अमोल कोल्हे हे अत्यंत सुज्ञ आहेत. त्यांनी त्यांचं नाव घेतलेलं नाहीये, पण त्यांच्या टाकलेल्या गाळाला ते लागले.